उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय असे नेतृत्व राज्याचेच नेते सन्माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि या प्रसंगी त्यांचा विशेष सन्मान प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। जेवढी प्रशासनावरती त्यांची पकड आहे तितकेच सर्वसामान्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं आहे आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या या आनंदोत्सवामध्ये ते आपला सहभाग नोंदवत आहेत आणि या प्रसंगी जोरदार टाळ्यांनी सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचे स्वागत आपण या ठिकाणी करू। नमस्कार मित्रांनो, काल 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन संपन्न झाला। खरं तर या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये एक उत्साही वातावरण होतं, एक आनंद होता, एक जल्लोष होता। कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं भरघोस यश पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवलं आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट या मेळाव्यात घडली। खरं तर सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला यामुळे खूप आनंद झाला, कारण कित्येक दिवसानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा या वर्धापन सोहळ्याला उपस्थित राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विजयदादावर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा विजयदादांनी आजवर जे राष्ट्रवादी काँग्रेससाठी योगदान दिलेलं आहे याची दखल घेऊन विजयदादांचा यथोचित मान सन्मान त्या ठिकाणी राखला। विजयदादांचा यथोचित सत्कार केला आणि पक्षानं विजयदादांच्या कार्याप्रती त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली। खरं तर आपली संस्कृती ही ज्येष्ठांचा सन्मान राखणारी, खरं तर आपली संस्कृती ही ज्येष्ठांना मान देणारी आणि त्याचाच प्रत्यय काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आली। कारण आलेला प्रत्येक कार्यकर्ता विजयदादांच्या मान सन्मानाची वाट बघत होता आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयदादांनी जे राष्ट्रवादी काँग्रेससाठी कष्ट घेतलेले होते याची दखल घेऊन विजयदादांचा खूप भव्य दिव्य असा सन्मान केला आणि संपूर्ण माळशिरस तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातून मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक आनंद झाला। कारण इतर पक्षामध्ये ज्येष्ठांचा मान सन्मान राखला जात नाही। या वर्धापन दिनाला एक वेगळं महत्त्व होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार साहेबांचं राजकारण महाराष्ट्रातून संपवण्याचा विडा काही लोकांनी त्या ठिकाणी उचललेला होता आणि एकदा पवार साहेबांचं राजकारण संपलं की हा महाराष्ट्र आपण गिळंकृत करावा आणि सत्ता मनमानी पद्धतीनं राबवावी, शेतकरी असेल, कष्टकरी असेल यांचा छळ करावा अशा पद्धतीनं काही लोकांचे मनसुबे होते आणि त्यामुळेच पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली। ज्या पवार साहेबांनी विजयदादा असतील किंवा इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो वाढवला आणि सत्तेमध्ये जवळपास 17 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य लोकांची सेवा केली आणि हेच या लोकांना बघवलं नाही
आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून मग त्या ठिकाणी पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना खूप मोठी पदं दिली, खूप मोठा मान सन्मान दिला, पवार साहेबांमुळं त्यांना सत्तेची चव चाखायला मिळाली, असे अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्याचप्रमाणे हसन मुश्रीफ असतील, सुनील तटकरे असतील, या सर्व मंडळींनी पवार साहेबांच्या उपकाराची जाणीव न ठेवता पवार साहेबांना या उतार वयात सुद्धा त्रास देण्याची भूमिका घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून ते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी त्यांनी केली. विचारधारेला त्यांनी तिलांजली दिली आणि यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट उभा राहील का नाही अशी शंका घेत असतानाच पवार साहेबांनी आपल्या नेहमीच्या करिश्म्यानं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. एक 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 सगळे जुने सहकारी जोडले आणि आपल्या राजकीय अनुभवाचा, आपल्या राजकीय मुसद्देगिरीचा त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यय आणून दिला. आणि विशेष म्हणजे पवार साहेबांनी मोहिते पाटील कुटुंबाला सोबत घेतलं आणि त्यामुळे सुद्धा पुणे असेल, सोलापूर जिल्हा असेल, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांवर प्रेम करणारा एक विशिष्ट वर्ग आहे, एक कार्यकर्त्यांचं जाळं आहे. यांना एक आनंद झाला आणि त्याचा परिणाम म्हणून माढा असेल, सोलापूर असेल आणि बारामती असेल, याही ठिकाणी सकारात्मक परिणाम होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात मोहिते पाटील समर्थकांनी खूप मोठी मोलाची कामगिरी केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम विजयदादांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मेहनतीनं केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची सत्ता स्वबळावर स्थापन करून दाखवली. त्याचप्रमाणे असंख्य पंचायत समित्या त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्वबळावर मिळवली आणि जिल्हा मध्यवर्तीचा बँकेचा कारभार सुद्धा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजयदादांनी सक्षमपणे पक्षविरहित त्या ठिकाणी करून दाखवला आणि खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यावर आणि महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य मतदारसंघावर विजयदादांनी आपल्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या कौशल्यानं, शांत संयमी नेतृत्वानं त्या ठिकाणी पक्ष वाढवला. आणि अशा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की हे एक घर आहे, एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये ज्येष्ठांचा मान सन्मान राखला जातो, ज्येष्ठांना किंमत दिली जाते आणि हेच या विजयदादांच्या मान सन्मानातून, सत्कारातून त्या ठिकाणी दिसून आलं. कारण काही पक्षामध्ये 75 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर त्यांना व्यासपीठावर सुद्धा ज्येष्ठांना बोलवलं जात नाही, त्यांचा मान सन्मान तर दूरची गोष्ट. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक संस्कृती आहे ज्येष्ठांचा मान राखणं, ज्येष्ठांना किंमत देणं आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेणं आणि त्याप्रमाणे युवकांनी वाटचाल करणं. तसं पवार साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक वेगळं वळण लावलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून विजयदादांना राष्ट्रवादी काँग्रेसनं या वयात मान सन्मान देऊन, त्यांचा यथोचित सन्मान राखून खरं तर विजयदादांच्या कार्याची पोचपावती दिली आणि विजयदादांनी आपला घरचा सत्कार, आपल्या पक्षाचा सन्मान मोठ्या आनंदाने स्वीकारला. आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार साहेबांना जे यश प्राप्त झालं त्यामध्ये विजयदादांचा सुद्धा तितकाच वाटा आहे.
आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणूनच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सुद्धा पवार साहेबांनी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला उभं करून दाखवलं आणि त्याला विजयदादांनी साथ दिली, मोहिते पाटील कुटुंबानं साथ दिली आणि म्हणून खऱ्या अर्थानं परत एकदा महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची जादू आणि दबदबा निर्माण झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस परत नव्या दमानं नव्या जोमानं या महाराष्ट्रामध्ये उभारी घेते आणि हा महाराष्ट्र परत एकदा शेतकरी असेल, कष्टकरी असतील, त्याचप्रमाणे अगदी छोटे छोटे व्यावसायिक असतील, त्याचप्रमाणे युवक असतील, यांच्याकडून यांना उभारी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात करेल ही या निमित्तानं आपल्याला अपेक्षा दिसून येते आणि अशाच पद्धतीनं पवार साहेबांनी विधानसभेला सुद्धा मोठ्या जोमानं काम करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस परत एकदा नव्या जोमानं महाराष्ट्रात उभी राहायला हवी आणि जातीयवादी धर्मामध्ये भांडणं लावणाऱ्या विचारांना कुठंतरी या ठिकाणी पाठबळ मिळता कामा नये हेच या निमित्तानं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला करायचं आहे आणि त्या दृष्टीनं या पुढच्या कालावधीमध्ये विजयदादांचं आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जो विजयदादांचा मान सन्मानाने सत्कार करण्यात आला याचा सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे। हेच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं होतं। धन्यवाद।